नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा मित्रांनो, आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले मित्रांनो. 20 मार्च 2024 पर्यंत सकाळपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती फॉर्म आले हे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, मिनिटानं मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि सर्वात जास्त संख्या जी आहे मित्रांनो हे फॉर्मची CP मुंबई या ठिकाणी फॉर्मची संख्या जास्त वाढत आहे. मिनिटाने म्हणा किंवा घंट्याने म्हणा, तर तुम्हाला हे मित्रांनो धरून चालवावं लागणार आहे. तर या ठिकाणी जेवढे पण अर्ज आले मित्रांनो, जे अपडेट आहे आजची, तर आजची मित्रांनो हे ताजा अपडेट आहे की आज एवढे जे मित्रांनो या जिल्ह्यामध्ये अर्ज आले, जेणेकरून तुम्हाला एक मित्रांनो यामध्ये फायदा होणार आहे की तुम्हाला एक कळणार आहे की आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे. तुमची प्रॅक्टिस वगैरे असेल तर तुम्ही या ठिकाणी अशा ठिकाणी फॉर्म भरसान ज्या ठिकाणी कमी ज्या या ठिकाणी फॉर्म भरले. आणि तुमची जर मित्रांनो काही प्रॅक्टिस वगैरे नसेल तर तुम्हाला मित्रांनो मुंबई या ठिकाणी भरावं लागणार आहे, कारण की मुंबईचं जे ग्राउंड आहे हे सर्वात लास्ट होणार आहे, सर्वात शेवट होणार आहे. ह्या मित्रांनो तुमचा एक अंदाज असणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो हा खूप महत्त्वाचा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून महाराष्ट्र पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड सुद्धा जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो, 20 मार्च 2024 पर्यंत आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले ते आपण बघूया. तर CP मुंबई आहे. तर CP मुंबईमध्ये जवळपास मित्रांनो 50,000 प्लस मित्रांनो अर्ज आले आहे. आणि आजच्या तारखेमध्ये यामध्ये फॉर्मच्या संख्यामध्ये सुद्धा वाढ झाली असेल. जवळपास 51,000 52,000 प्लस सुद्धा मित्रांनो हे असणार आहे, कारण की मिनिटाने मित्रांनो फॉर्मची संख्या हे CP मुंबईची वाढत आहे. तर CP मुंबईला जवळपास 51,000 ते 52,000 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले आज सकाळपर्यंत. ठीक आहे. त्यानंतर CP नागपूर आहे. तर CP नागपूर या ठिकाणी 2,800 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP अमरावती आहे. तर CP अमरावती या ठिकाणी जवळपास 500 प्लस मित्रांनो अर्ज आले आहे. त्यानंतर CP छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मित्रांनो 1,300 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले आहे. त्यानंतर SP गोंदिया आहे. तर SP गोंदिया या ठिकाणी 800 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP बुलढाणा आहे. तर SP बुलढाणा या ठिकाणी जवळपास 600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळ आहे. तर SP यवतमाळ या ठिकाणी जवळपास मित्रांनो 600 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे SP यवतमाळ या ठिकाणी. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह आहे. तर या ठिकाणी 4,200 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृह आहे. तर पुणे कारागृहामध्ये 8,200 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे. तर मुंबई कारागृहामध्ये जवळपास 7,200 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. आणि त्यानंतर नागपूर कारागृह आहे. तर नागपूर कारागृहामध्ये जवळपास 4,000 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर आपण SRPF गट क्रमांक 2 पुणेचं जर बघितलं तर 3,200 प्लस मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे. तर SRPF जालनामध्ये जवळपास मित्रांनो या ठिकाणी 3,300 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF अमरावती आहे. तर SRPF अमरावती या ठिकाणी 5,100 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर त्याचबरोबर आपण SRPF छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जर बघितलं तर 1,200 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर नागपूर चालक आहे. तर नागपूर चालकमध्ये जवळपास मित्रांनो 500 प्लस या ठिकाणी अर्ज आलेले आहे. त्यानंतर जालना आहे. तर जालना चालक या ठिकाणी जवळपास 400 प्लस मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर परभणी चालक आहे. तर परभणी चालकमध्ये जवळपास मित्रांनो 600 प्लस मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले आहे. तर एवढेच मित्रांनो आतापर्यंत अर्ज आले आहे या ठिकाणी. तर आजचीच मित्रांनो हे अपडेट आहे. ठीक आहे. तर 20 मार्च 2024 पर्यंत जे मित्रांनो एवढे फॉर्म जे या जिल्ह्यामध्ये आलेले आहे, तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट बघू शकता. तर पोलीस भरती मित्रांनो, यामध्ये पोलीस भरतीमध्ये जर आपण CP मुंबईचं जर बघितलं तर CP मुंबईमध्येच मित्रांनो यावर्षी सर्वात जास्त अर्ज येणार आहे, सर्वात जास्त फॉर्म येणार आहे. कारण की या ठिकाणी मित्रांनो फॉर्म येण्याचं सर्वात मोठं कारण आहे मित्रांनो, या ठिकाणी जागा जास्त आहे. कॅटेगरीनुसार SC कॅटेगरीच्या जागा जास्त आहे, ST कॅटेगरीच्या जागा जास्त आहे, OBC कॅटेगरीच्या जागा जास्त आहे, EWS कॅटेगरीच्या जागा जास्त आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या जागा जास्त आहे. त्याचबरोबर NTच्या सुद्धा जागा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो
म्हणजे सर्व कॅटेगरीच्या SC ST OBC EWS NT VJ ओपन SBC या सर्व कॅटेगरीच्या जागा CP मुंबई या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे CP मुंबई या ठिकाणी जास्त विद्यार्थी फॉर्म भरत आहे आणि CP मुंबईला त्यांनीच फॉर्म भरा ज्यांचं काहीच ग्राउंड नाही, ज्यांचं काहीच या ठिकाणी इव्हेंट आउट ऑफ नसेल, जास्त ग्राउंड नसेल, ज्यांचं 30च्या वरतं ग्राउंड असेल, 20च्या वरतं ग्राउंड असेल, तर मित्रांनो तुम्ही CP मुंबईमध्ये भरा. कारण की तुम्हाला ग्राउंडसाठी जास्त टायमिंग या ठिकाणी भेटणार आहे. कारण की CP मुंबईचं जे ग्राउंड आहे हे ऑक्टोबरच्या सोमवार या ठिकाणी होणार आहे, तर जास्त टाईम तुम्हाला CP मुंबई या ठिकाणी भेटणार आहे. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती आज कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबाबत. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असंच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी, पोलीस भरतीच्या रिलेटेड वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.